परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराजांनी 1990च्या दशकात अशी भविष्यवाणी केली होती की जगातील राजकीय व्यवस्थांमध्ये मोठे बदल होतील. त्या काळात डिझोल्यूशन ऑफ द सोव्हिएत युनियन ही महत्वाची घटना घडली, ज्यामुळे अनेक साम्यवादी देशांचे स्वरूप बदलले. तसेच चायनामध्ये आर्थिक सुधारणा करून बाजार व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. तर क्युबासारख्या देशांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आजही काही देशांमध्ये साम्यवादी व्यवस्था वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे, मात्र त्यात बदल आणि अनुकूलन स्पष्टपणे दिसून येते. यावरून असे दिसते की नाश म्हणजे पूर्ण समाप्ती नसून व्यवस्थेतील परिवर्तन आणि बदल होय. तसेच टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेला काळानुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतात, हेही स्पष्ट होते. हीच ती भविष्यवाणी आहे. महाराजांनी केलेली ही भविष्यवाणी आज ती खरी ठरताना आपल्याला दिसत आहे.